नमस्कार विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आज आपण या ठिकाणी बघणार आहोत इन्फिनिटिव्ह किंवा जिरंड्स. बरेचदा विद्यार्थ्यांचा असा प्रश्न असतो की मग ते ग्रॅज्युएशन लेवलला असू देत किंवा मग ती 5वी ते 12वी पर्यंतची असू देत, त्यांना इन्फिनिटिव्ह किंवा जिरंडचे क्वेश्चन आले की ते थोडेसे गोंधळतात. अगदी सोपा पण थोडासा दुर्लक्षित किंवा ज्याच्यावरती फारसा सराव होत नाही असा हा टॉपिक आहे. आणि आज तोच आपण बघणार आहोत की ज्याच्यावरती विचारला जाणारा जो काही प्रश्न असतो त्याच्यावरती असलेला जो काही 1 मार्क आहे तो हमखास तुम्हाला कसा मिळेल. आणि तो अगदी इझी आहे, त्याच्यामध्ये फार काही डोकं लढवायची गरज नाहीये. मी काय म्हणते की इंग्रजी तुम्हाला अगदी क्लिअर वाचताच आलं पाहिजे असं नाहीये. जरी समजा ग्रामरमध्ये तुम्हाला फक्त ते सूत्र कळालं किंवा थोडेसे टेक्निक्स कळाले की तुम्ही ग्रामरमधले तुमचे जे काही मार्क आहेत ते पैकीच्या पैकी घेऊ शकता. म्हणूनच तर या ठिकाणी आपण ही सिरीज जी काही आहे ते सुरू केलेली आहे. त्यामुळे मी परत एकदा सांगते, जर चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून असेच जे काही नवीन व्हिडिओज आहेत किंवा आपल्या चॅनलवरती आधीपासून जे अपलोड करून ठेवलेले जे व्हिडिओ आहेत ते तुम्हाला बघून या ठिकाणी लक्षात येईल की ग्रामर जे काही आहे ते आपण समजतो त्यापेक्षा कितीतरी आणि कैक पटीने सोपं आहे. तर या ठिकाणी इन्फिनिटिव्ह आणि जिरंड हे एकाच नाण्याच्या 2 बाजू असल्यासारखे आहेत. मग आता त्या नेमक्या कशा आहेत, काय आहेत, तर त्याच्यासाठी मी या ठिकाणी एक सूत्र दिलेलं आहे बघा. म्हणजे एखाद्या वाक्याचं जेव्हा तुम्हाला या ठिकाणी जिरंड करायला सांगितलं जातं, इन्फिनिटिव्ह करायला सांगितलं जातं तेव्हा, आणि एखाद्या वाक्याचं जेव्हा तुम्हाला जिरंड करायला सांगितलं जातं तेव्हा काय करायचं आहे हे बघा. जे दिलेलं वाक्य असतं त्या दिलेल्या वाक्यामध्ये, ते मी परत सांगते, बरेचदा मुलांचं असं होतं की शक्यतो बोर्डाला फेस करणारे किंवा कॉम्पिटेटिव्ह एक्झामला तोंड देणारे जे विद्यार्थी असतात त्यांना हा प्रॉब्लेम सतत येतो की ते मोठं वाक्य बघितलं की ते घाबरून जातात. मोठ्या वाक्यामध्ये असं काही नसतं, पण मुळात बेसिकली त्या वाक्यामध्ये जी रिक्वायरमेंट आहे ती जर त्या प्रश्नामध्ये असेल आणि आपल्याला उत्तर तयार करण्यासाठी जे मटेरियल आवश्यक आहे ते आहे का एवढं बघितलं की खूप आहे. मग आपल्याला या ठिकाणी इन्फिनिटिव्ह जे दिलेलं वाक्य आहे ते वाक्य कशाचं असणार आहे हे लक्षात घ्या. ते वाक्य जिरंडचं असणार आहे. लक्षात आलं? आता जिरंड म्हणजे काय हे सांगते आणि इन्फिनिटिव्ह म्हणजे काय हेही सांगते. इन्फिनिटिव्ह म्हणजे वर्बला आधी टू लागलेला असतो, जसं टू रीड, टू अचीव, टू स्विम, टू टॉक, टू टीच या पद्धतीनं. आणि जिरंड म्हणजे काय की वर्बला ING फॉर्म लागलेला असतो. लक्षात आलं? जसं की रीडिंग, डान्सिंग, स्विमिंग या पद्धतीने त्याला जिरंड असं म्हणतात. मग आता इथं काय केलं जातं की ज्या वाक्याचं तुम्हाला इन्फिनिटिव्ह करायला सांगितलं जातं ते वाक्य मूळचं जिरंडचं असतं. कळालं? म्हणजे जो क्वेश्चन दिला असतो की तो जिरंडमध्ये असतो, म्हणजे त्याच्यामध्ये जो वर्ब असतो तो ING फॉर्ममध्ये असतो आणि तुम्हाला करायला सांगितलं जातं इन्फिनिटिव्हमध्ये. ठीक आहे. मग आता ते करत असताना, ते लिहत असताना कसं लिहायचं आहे की जर समजा इन्फिनिटिव्ह करायला सांगितलं तर कसं लिहायचं आहे, तर वाक्यामध्ये सब्जेक्ट लिहायचा आहे, HV लिहायचं आहे, टू लिहायचं आहे आणि वर्ब लिहायचं आहे. वर्बचा फर्स्ट फॉर्म लिहायचा आणि वाक्यातला वा शी रा भा म्हणजे वाक्यातला शिल्लक राहिलेला भाग हा लिहून घ्यायचा आहे. आणि जर समजा त्या वाक्याचं जिरंड करायला सांगितलं तर आपण काय नियम वापरायचा आहे, काय फॉर्म्युला आहे त्याच्यासाठी, सब्जेक्ट आहे, सब्जेक्ट प्लस HV प्लस हेल्पिंग वर्ब जो काही आहे त्याला या ठिकाणी ING फॉर्म लागणार आहे आणि वाक्यातला शिल्लक राहिलेला भाग तुम्हाला या ठिकाणी लिहायचा आहे. तुमच्या लक्षात आलं मी काय म्हणते? काही वाक्य बघूयात म्हणजे तुमच्या लक्षात येईल की आपल्याला वाक्य नेमकं सोडवायचं कसं आहे. शी बिगन टू लाफ. आता हे दिलेलं जे वाक्य आहे टू आहे म्हणजे हे वाक्य कशाचं आहे, इन्फिनिटिव्हचं आहे. मग आता हे वाक्य काय करायला सांगितलं जाणार आहे, परत इन्फिनिटिव्ह करा म्हणतील का, नाही, ते वाक्य जिरंड करायला सांगतात. जिरंडमध्ये काय करायला सांगितलेलं आहे, सब्जेक्ट लिहून घ्यायचा आहे, HV लिहून घ्यायचा आहे. आता आपण करूयात एकदा. हा, आता या ठिकाणी वाक्यामध्ये HV आहे का, नाही आहे, तर नसेल तर घ्यायचंच नाही आहे. फक्त फॉर्म्युला मी तर त्या ठिकाणी तुम्हाला दिलेला आहे. तर या ठिकाणी काय आहे, शी आहे. आता फॉर्म्युल्याप्रमाणे जायचं म्हटलं तर HV नसेल तर घ्यायची गरज नाही, आहे तर तो घ्या. ठीक आहे. मग आता सब्जेक्ट लिहून घेतल्यानंतर या ठिकाणी काय करायचं आहे, जो काही शिल्लक राहिलेला भाग आहे म्हणजे कुठंपर्यंत, या ठिकाणी जोपर्यंत, म्हणजे किती जरी मोठं असलं तर हे ट्रिक लक्षात ठेवा. या ठिकाणी मी बोर्ड थोडंसं लहान आहे त्याच्यामुळे वाक्य लहान घेते किंवा सुरुवात आहे म्हणून छोटी छोटी वाक्य घेते मी, पण किती जरी मोठं वाक्य असलं तरी एक लक्षात ठेवायचं आहे, जोपर्यंत सब्जेक्ट लिहून घेतल्यानंतर किंवा सब्जेक्ट पासून वाक्याच्या सुरुवातीपासून ते जोपर्यंत टू येत नाही, साधं आहे, खूप सोपी ट्रिक आहे, जोपर्यंत टू
वर्ब येत नाही, म्हणजे टू वर्ब आहे, हा वर्ब आहे की नाही, टू ला लागून वर्ब येत नाही तोपर्यंत वाक्य आहे असं लिहून घ्यायचं. मग त्याच्यामध्ये इज, ॲम, इज, आर, यू, दे जे कोणी ॲडजेक्टिव्ह ॲडवर्ब जे कुणी आहेत ते सगळे या ठिकाणी आले तरी सुद्धा चालतात. मग आता या ठिकाणी काय आहे, इथंपर्यंत वाक्य जे काही आहे ते लिहून घ्यायचं. कुठंपर्यंत, वाक्याच्या सुरुवातीपासून ते टू पर्यंतचे वाक्य जे आहे ते आहे असं लिहून घ्यायचं. शी, याच्यामध्ये काहीही बदल करायचा नाही. शी बिगेन. आता इथं ए टू लाफ आहे, बरोबर. आता या ठिकाणी काय करायचं आहे, टू काढून टाकायचं आहे आणि जे लाफ आहे त्याला ING लावायचं आणि फुल स्टॉप देऊन रिकामं व्हायचं. किती सोपं आहे सांगा बरं. आणि समजा या समजा हे वाक्य क्वेश्चन म्हणून दिलेलं आहे, तर उत्तर लिहिताना तुम्ही याच पद्धतीने लिहायचं. शी बिगेन म्हणजे इथंपर्यंत, जिथंपर्यंत वर्ब ING हे की नाही, वर्बला ING रूप लागलेला आहे तो वर्ड जो काही तो शोधायचा आहे. तिथंपर्यंत वाक्य आहे असंच लिहून काढायचंय. आणि तो लिहून काढल्यानंतर मग त्याला काय करायचं, ING काढायचंय, त्याच्या आधी टू लावायचं आणि ते मूळ रूपामध्ये लिहून घेऊन वाक्यात जर काही शिल्लक राहिलेला भाग त्याच्यानंतर असेल तर तो आहे असा लिहून घ्यायचा. लक्षात आलं. ठीक आहे. आता पुढचं वाक्य बघा, ही लाईक टू रीड नॉवेल. आता हे वाक्य या ठिकाणी बघा, हे जे दिलेलं वाक्य आहे या दिलेल्या वाक्यामध्ये टू रीड किंवा टू पर्यंतचं जे काही वाक्य आहे ते आहे असं लिहून घ्यायचं. जसं की ही लाईक, इथपर्यंत वाक्य लिहून घेतलं. आता टू रीड जे काही आहे, टू रीड याचं काय होणार आहे, टू काढून टाकायचं आहे आणि त्याच्याऐवजी काय घ्यायचं आहे, रीडिंग. लक्षात आलं. समजा हेच वाक्य या ठिकाणी ही लाईक रीडिंग अ नॉवेल असं आहे आणि तुम्हाला इन्फिनेटिव्ह करायला सांगितलेलं आहे, तर तेव्हा काय करायचं, तुम्हाला ING पर्यंत जे काही वाक्य आहे ते आहे असं लिहून घ्यायचं आहे. ING काढायचं आहे, त्याच्या ING काढल्यानंतर जे मूळ वर्ब आहे तो वर्ब लिहायचा आणि त्याच्या आधी टू लिहायचा, TO2 लिहायचा आणि वाक्यात जो काही शिल्लक राहिलेला भाग आहे तो लिहून काढायचा आहे. समजलं. त्याच्यानंतर आहे मेकिंग मिस्टेक इज व्हेरी कॉमन. आता इथं सब्जेक्ट वगैरे कोणी नाहीये, तर अशा वाक्यामध्ये काय करायचं आहे, सोपं आहे. ती ज्याची सुरुवातच मुळात ING ने झालेली आहे. आणि आता हे वाक्य मेकिंग मिस्टेक इज व्हेरी कॉमन, हे वाक्य या ठिकाणी जिरण करायला येणार का इन्फिनेटिव्ह करायला येणार आहे सांगा बरं. सोपं आहे. हे वाक्य मूळचं कशाचं, जिरणचं आहे आणि ते इन्फिनेटिव्ह करायला सांगणार आहे. मग तिथं ब्रॅकेटमध्ये असतं की रिराईट द सेंटेन्स युझिंग इन्फिनेटिव्ह. असं जर सांगितलं असेल तर त्या ठिकाणी कसं करायचं आहे की इथं तर मुळात सुरुवातच ING ने झालेली आहे, तर या ठिकाणी काही प्रॉब्लेम नाही आहे. इथं तुम्ही काय करायचं आहे, ING काढून टाकायचा आहे, जो मेन वर्ब आहे तो लिहून घ्यायचा आहे टू लावून. टू मेक मिस्टेक इज व्हेरी कॉमन वाक्य आहे तसं, काहीही बदल करायचा नाही, काळामध्ये बदल होत नाही. लक्षात आलं. बाकी ING आहे तो काढायचा, टू लावायचं आहे. आता इथं अजून आणखीन एक वाक्य आहे, टीचिंग इंग्लिश इज व्हेरी डिफिकल्ट टास्क. हे आहे, तर या ठिकाणी कसं येणार आहे, ING काढायचंय, टीच राहणार आहे. मग आता टीच राहिल्यानंतर काय करायचं, ते टू टीच लिहायचं आहे आणि बाकीचं सगळं आहे असं लिहायचं आहे. किती सोपं आहे सांगा बरं. समजा या ठिकाणी टू टीच इंग्लिश इज व्हेरी डिफिकल्ट टास्क असं वाक्य आलं असतं आणि त्याचं जिरण करा म्हटलं असतं, तर टीचिंग इज टू काढायचं आहे आणि त्याला ING लावायचं आहे. इतकं सोपं आहे. लक्षात आलं. तेव्हा इथून पुढे जिरण आणि इन्फिनेटिव्ह 100% वाक्य विचारतात. मोस्टली हे कॉम्पिटेटिव्ह एक्झामला सुद्धा विचारतात, 12वी बोर्डला तर हा बरेचदा विचारतात, 10वी साठी सुद्धा विचारला जातो. त्यामुळे मुळात बेसिकली हा खूप सोपा आहे परंतु दुर्लक्षित आहे. ह्याच्यामध्ये काळामध्ये बदल होत नाहीत, वाक्यात इतर कुठलेही बदल करावे आपल्याला लागत नाहीत. इतकं सोपं आणि साधा हा ग्रामरचा टॉपिक आहे. त्यामुळं चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून जा. काळजी घ्या स्वतःची. धन्यवाद.